नमस्कार. दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक पार पडलेली आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या चर्चा झालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्या काही महत्त्वाच्या चर्चा झालेल्या आहेत, त्यामध्ये काही निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्यांसाठी. आता जसे की कर्जमाफीच्या ज्या काही याद्या लागत आहेत किंवा नमो शेतकरीचा जो हप्ता आहे, PM किसानचा, पीक विमा, या सर्व संदर्भामध्ये ही बैठक होती. याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी चर्चा झालेली आहे. मग आता या चर्चेमध्ये कोणकोणत्या ह्या ज्या काही योजना आहेत, यापैकी काय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे झालेले आहेत, त्यापैकी एक थोडक्यामध्ये जाणून घेऊयात की कोणत्या एखाद्या निर्णयाबद्दल नेमकं शेतकऱ्यांना आता सध्या कोणती एखादी योजना आणि त्याचे पैसे कशाप्रकारे मिळू शकतात. तर ही जी बैठक पार पडलेली आहे दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची, याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जो निर्णय आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी काही दिलासादायक बातम्या ज्या काही आहेत त्याही देखील निर्णय घेतलेले आहेत. त्यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत देखील सरकारची याच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्याच्याबद्दल आता सध्या येईलच पुढे समोर की काय बोलणं झालं ते. पण या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतण्यात आलेला आहे, कारण याच्यामध्ये या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकूण 7 महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार अशी एक माहिती समोर आलेली होती. मग त्या 7 निर्णयांपैकी कोणकोणते निर्णय कशा प्रकारे आहेत आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचे हे 7 निर्णय होते. मग त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे गोपीनाथराव मुंडे, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना जी आहे, जी आतापर्यंत चालत आलेली आहे, या योजनेसाठी पुढील 3 वर्षांसाठी मुदतवाढ ही राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. म्हणजेच पुढील 3 वर्षे ही योजना सुरूच राहणार आहे. याच्यामध्ये जे काही योजनांचे पात्र लाभार्थी आहेत, ती योजना त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचणार आहे. आता याच्यामध्ये जर ही योजना कोणाला माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही एकदा ही योजना चेक करा. गोपीनाथराव मुंडे शेतकरी सानुग्रह योजनेच्या अनुदानादरम्यान तुम्हाला शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मदत मिळते. आता या योजनेमध्ये पुढील जे 3 वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्यासोबतच राज्यामध्ये जेवढ्या महिला शेतकरी आहेत त्यांच्यासाठी देखील धोरण राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून यासाठी स्वतंत्र कायदा देखील आणला जाणार आहे. या कायद्याअंतर्गत ज्या महिला शेतकऱ्यांना अधिकृत प्रमाणपत्र मिळेल त्या महिलांनाही विविध शासकीय योजनांमध्ये समाविष्ट करून घेण्यात आणि त्यांना देखील पुरुष जे शेतकरी आहेत त्यांच्यासारखाच लाभ देण्यात येणार आहे. मग आता जेवढ्या पण काही महिला आहेत आणि महिलांच्या नावावर शेती आहे, त्या सर्व महिलांना देखील इथून पुढे पुरुषांसारखेच प्रत्येक योजनेचे लाभ मिळावेत. जे काही महिला ज्या पुरुषांच्या नावावरती जमीन असताना ज्या पुरुषांना जे मुबलक प्रमाणात लाभ मिळतात ते सर्व महिलांसाठी देखील ओपन असावेत, यासाठीचा हा कायदा आहे. आणि त्यासोबत म्हणजे महिलांनाही पुरुषांसोबतच तिथे गृहीत धरलं जाणार आहे त्यासोबत, आणि त्यांना देखील तसेच लाभ मिळणार आहेत जसे पुरुषांच्या नावावरती ज्यांच्या शेती आहे त्यांना मिळतात. त्या महिलांना ज्या काही विविध शासकीय योजना आहेत त्या योजनांमध्ये त्यांचा समावेश करून घेतला जाणार आहे. जसा पुरुषांचा असतो तशाच प्रकारे महिलांचा, आणि त्यांना देखील त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत शेतकरी म्हणून नोंद असलेल्या पात्र महिलांनाही भविष्यामध्ये ज्या काही शेतकरी महिला आहेत म्हणजे ज्यांच्या नावावरती जमीन नोंद झालेली आहे त्यांना भविष्यामध्ये ह्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मार्ग मोकळा जाणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय होताच. आता या योजनेमध्ये आणि महिलांसाठी देखील जी काही नवीन तरतूद केली जात आहे, या सर्व गोष्टींमध्ये जी अंमलबजावणी आहे ती लवकरच सरकारकडून होईल. आता यासोबतचा GR देखील लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच महिलांच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यांच्या नावावरती शेती आहे त्या तुमच्या शेतीचे जी काही तुमची जर कागदोपत्री जर कोणती गोष्ट राहिलेली असेल तर ती तुम्ही परत एकदा चेक करून तुमच्या नावावरती ज्या महिलेच्या नावावर शेती आहे, ज्या पुरुषांच्या नावावरती शेती असताना जे जे त्यांचे कागदपत्र रेडी आहेत तसेच महिलांचे देखील रेडी ठेवा. कारण इथून पुढे महिला वर्गाला देखील पुरुषांसारखेच लाभ मिळण्यासाठी प्रत्येक योजनेमध्ये त्यांचा देखील सहभाग सक्रियतेने गृहीत धरला जाणार आहे आणि त्यांना देखील तशाच प्रकारे लाभ मिळणार आहे. आता सध्याला जेवढे पण काही पुरुष मंडळी आहेत त्यासोबत त्यांच्या जर घरच्या कोणत्या महिलांच्या नावावरती शेती असेल तर ती देखील याच्यामध्ये कन्सिडर होणार आहे. आणि इथून पुढचे जे काही जसा नमो शेतकरीसारखा लाभ आहे किंवा कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ आहे तो महिलांना देखील तशाच प्रकारे मिळणार आहे. शेतकरी महिला म्हणजे ज्यांच्या नावावरती जमीन आहे, सरसकट महिला नाही, ज्या शेतकरी महिला आहेत ज्यांच्या नावावरती जमीन आहे अशा सर्व महिलांना देखील
पुरुषांसोबतच प्रत्येक योजनेचा जो काही लाभ असतो तो मिळणार आहे. एवढेच आत्ता सध्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतला हा एक महत्त्वाचा निर्णय होता आणि हे अपडेट्स होते. धन्यवाद.